हो मॅडम. आवाज येतोय का? हो येतोय आवाज मॅडम. येतोय मॅडम, येतोय आवाज. मॅडम एक मिनिट, मी मोबाईलवरून जॉईन केलंय, लॅपटॉपवरून जॉईन करते. ठीक आहे, ठीक हा. आहे, चालेल. संपदा मॅडम, तुम्हाला मी होस्ट करते आणि मग मी लिव्ह करेन. चालेल मॅडम. ओके. हा. हा, संपदा मॅडम, तुम्हाला मी केलं, एकदा चेक करा. हो मॅडम, दिसतं मला हो ना. इथे. मग होस्ट तुम्ही झाले. आता ऍडमिट वगैरे म्हणजे करू शकता मुलांना, आणि संजीवनी मॅडमला तुम्हीच को होस्ट करू शकता. चालेल मॅडम. ओके, कारण आता मी तुम्हाला होस्ट केलंय तर मी नाही करू शकत. हा हा, चालेल. मी ओके, ऍड करते आणि मॅडमना को होस्ट करते. बरं, चालेल. हा, रेकॉर्डिंग ऑन आहे, तर मी लिव्ह हा, करते. हा. ओके. बाय थँक्यू बाय. मॅडम. बाय. बाय. थँक्यू. टॅबलेट. शुभ संध्याकाळ मॅम. क्रीम, हा बेबी क्रीम. शुभ शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळ. हा सगळ्यांना शुभ संध्याकाळ. मॅम, मला काहीतरी तुला सांगायचे. हा, सांग ना, काय मी म्हणतेस तू? माझी मी 12 ऑक्टोबरला माझी मराठीची परीक्षा अटेंड करू शकत नाही, कारण माझी जर्मन लँग्वेज एक्झाम आहे. अच्छा, ठीक आहे. आपण आता प्रार्थनेने सुरू करूया. कोण? मॅम, तिघ मी जण. पहिलं कडवं म्हणू का? हा, दुसरं आणि तिसरं कोण म्हणणार आहे? मी स्वरित दुसरं म्हणतोयस? मी तिसरं म्हणते. तिसरं म्हणतोय. मग दुसरं कोण म्हणणार? मॅम, मी म्हणू का दुसरं वाला हा, पण? चालेल चालेल. ऋत्विक पहिली दोन कडवी म्हणतोय आणि स्वरित तिसरं कडवं. चालेल, सुरू करूया आपण. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना. ला धर्म जाती प्रांत भाषा वेद सारे संपू दे. एक निष्ठा आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी सासम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या गवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काळजेवंचे जागणे. माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना. पुढचं कडवं कोण म्हणतंय? स्वरित म्हणतोय ना? तिसरं? तिसरं कडवं स्वरित म्हणतोयस ना? हा. म्हण. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले,
पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता, तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसासन वागणे, हीच आमची प्रार्थना. ठीक आहे. आज आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे ना? रिव्हिजन? हा, आज आपल्याला उजळणी घ्यायची आहे, रिव्हिजन घ्यायची आहे सगळ्याची. पहिलं आपण नाचरे मोराने सुरुवात करूया. एक मिनिट संपत आहे मॅडम. हो मॅडम. कोण आलाय? स्वरित जॉईन झालाय कोणी? स्वरित आहे का? ऋत्विक स्वरित आहे. हा. अ, त्याचे पॅरेंट्स आहेत का आजूबाजूला? स्वरित, तुझे स्वरित, पॅरेंट्स आहेत बाजूला? आई आई बाबा आहे कोणी मी एकटा आजूबाजूला? नाही, मी एकट्याने बसले. एकटाच बसलाय. हा. परीक्षा देणार आहेस का? नाही, कारण माझी जर्मन लँग्वेज एक्झाम आहे 12th ला. अच्छा, तू परीक्षा नाही देणार आहे. ठीक आहे. हा. तर 12th चा किती वाजता आहे तुझी एक्झाम? स्टार्टिंग फ्रॉम 2:30. अच्छा, 2:30 लाच आहे का? बरं बरं, हा, ठीक ते आहे ठीक माझ्या आहे. जर्मनी लँग्वेज एक्झाम. बरं बरं, ठीक आहे. अजून मग आता हे दोघं तर देणारच आहे. सॉरी, ऋत्विक आणि अनिशा. अजून बाकीचे मुलं का जॉईन नाही झाले पण मग? फारच आहे ना, येतात आहेत का आरामात येतील? हो ना. तर ऋत्विक आणि अनिशा, एक कविता कुणाकुणाला येते? तू दोघांना कविता येते का? ऋत्विक, कविता म्हणता येते? मॅम, पाठ नाही आहे. पाठ नाही आहे. अनिशा, तुला? बरं, मी सॅम्पल पेपर पाहून काय म्हणू म्हटलं? पाहून म्हणायची आहे. बरं, ठीक आहे. बरं, मी परिचयचा सॅम्पल पेपर पाठवेन, तो बघून घ्याल. ठीक आहे. आणि आता हे दोघच जण फक्त करणार पेपर मध्ये, अजून बाकीचे आले नाही. संजीवनी मॅडम तुम्ही? अच्छा, बाकी अजून यायला हवे होते ना मुलं. तिथे लिहा बरं याच्यामध्ये वर्ग सुरू झालाय म्हणून. हो, मी मेसेज टाकते मॅडम. मेसेज टाका. हो हो, टाका टाका. जरा आले पाहिजे ना मुलं जरा. आता 10-12 जण आहेत, त्यातले फक्त 3 जण परीक्षा देतात आहेत, म्हणजे दॅट्स नॉट गुड. अजून मला वाटलं स्वरित देईल, म्हणून मला वाटलं की बोलून घेऊया म्हणून पॅरेंट्सशी, पण त्याचं नाही जमत आहे. इट्स ओके. हा, ठीक आहे. मॅम, मी धडा वाचतोय. हा, तुम्ही कंटिन्यू करा, चालेल. हा, ठीक आहे. मग आजचा समजा कोणी आलं ना, तर अजून अजून एक कोणीतरी आहे ना परीक्षा देणारा, तो नाही आला, जॉईन झाला. पार्थ आहे मॅडम, पार्थ सावगावकर. नाही, पार्थ सावगावकर नाही, वेगळंच नाव आहे. सावगावकर आडनाव बरोबर आहे, नाव वेगळं आहे काहीतरी. चालेल, तुम्ही घ्या तोपर्यंत. हा, मॅडम, मॅडम जान्हवीच्या आईशी बोलल्या का तुम्ही? हो हो, ती नाही येणार आता क्लासमध्ये. अच्छा, तिने दिलेलं आहे वाटतं का परीक्षा? ह्या तिच्या आई मला एकदा म्हटली होती. हो, पण मग तेव्हाच कळवायचं होतं ना, मग तेव्हाच तिला सांगितलं असतं की तिकडच्याच केंद्रावरची परीक्षा दे वगैरे म्हणून. हे जरा आता आता सांगून काही उपयोग नाही. आता ती आता करायला लागली अभ्यास ती, पण मग तिने हम्म. सांगितलं होतं तेव्हाच का नाही कळवलं? नाही, एकदा त्या मला म्हटलेल्या की आम्ही तिच्या काही परीक्षा झाल्या आहेत म्हणून आधी. मला वाटतं तिने शाळेच्या याच्यासाठी म्हणून ऍडमिशन घेतलेलं असेल इकडे. हो, पण मग ऑलरेडी तिथे परीक्षा दिल्या, तिथल्या केंद्रावर परीक्षा देत असताना इकडच्या केंद्रावर नाही देता येत ना. नाही, मी दोन दोन परीक्षेचं ठिकाणी. नाही. परीक्षेचं नाही, मी शाळेचं म्हणत होती. तिच्या परीक्षा दिलेल्या आहेत ही म्हटली होती तिची आई मला. तेच तर सांगते मी, तिची प्राज्ञा झाली आहे, तिची हो, मग तेच मध्यमा ना, झाली आहे, झालेली आहे परिचय ना. झाली आहे. आता ती कोविड एक साठी देऊन राहिली आहे. तयारी करते. हो. मग ती परिचयच्या क्लासमध्ये कशाला बसली?
मग हे तू तिला तेव्हाच विचारायचं होतं ना, म्हणजे मग जमलं असतं. तेव्हा कळलं असतं आपल्याला की तिला म्हणजे कुठल्या कोविड 1 मध्ये ठेवलं असतं ना मग तिला आपण. नाही, तिला मला काय वाटलं की ती वर्गात जॉईन झाली मराठी शिकायसाठी, असं म्हणून असेल की दुसरं आपल्याला हे मिळावं म्हणून असं वाटलेलं. तिची आई मला तेव्हा हो पण मग तेव्हा तरी म्हटली. पण जॉईन झाली असली तरी कोविड 1 च्या वर्गात बसवलं असतं ना तिला, असं हा, म्हणायचं ते आहे मला. बरोबर आहे. हा, हा, मग तिचं कोविड एकचा विनाकारण वाया अभ्यास. गेले ना तेवढे हा, दिवस, अभ्यास असं झाला झालं ते. असता तिचा, बरोबर. बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही, पुढच्या वेळी लक्ष ठेवा. हा हा. चालेल, तुम्ही करा. मी कुणी आलं तर सांगा पण त्यांना की घ्या म्हणून, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आपला तसाही हो त्याचा हो. फी भरायचा. हम्म. त्यामुळे ते एक आहे. आणि प्रिव्हिजन घेऊन मी पेपर आहे का तुमच्याजवळ, की मी याच्यात टाकू आता सध्या ग्रुपमध्ये, बघायचा आहे? हो चालेल, टाका ना. हा, टाकते हो मी, हा पाठवते. ओके, चला मग चालेल, कॅरी ऑन. ठीक. ओके, चला, ओके. ओके, चालेल, चला. चला भेटूया ऋत्विक, नाही ऋत्विक आणि अनिशा. ओके, बाय मॅम. बाय बाय. बाय मॅम. नाचरे मोरा घेऊयात ना आपण. पहिली तुम्ही कविता वाचा व्यवस्थित आणि मग त्याची प्रश्न आणि उत्तरं घेऊयात आपण. ठीक आहे, तिघही वाचाल का? पूर्ण कविता, छोटी कविता आहे. मोठ्याने नाही. नाच रे. अरे मनात वाचायची. नाच रे मोरा आंब्याच्या वाडात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वाड्यात, नाच रे मोरा नाच. ढगांची ढगांची वारा झु झन झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलव पिस फुलं सारा पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वाड्यात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वाड्यात, नाच रे मोरा नाच. झर झर घर धार झ- झार झाड झाडली रे. पेन. झाडांची भिजली डर इरली इरली रे. रे. पावसात नाऊ काहीतरी गाऊ करून पकारा पुकारा नाच. पुकारा नाच करून पुकारा नाच. पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वाड्यात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वाड्यात, नाच रे मोरा नाच. ठेम 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 रे. तळ्यात नाचती रे. रे रे. ठप्प ठप्प पाण्यात भिजल वाजती रे. वजली वजती रे. पावसाची रे पावसाचा रेघात खेळ घाट खेळू खेळ दोघात. खेळ घाट निळ्या साई सौंदड्या संग्र्या नाच. नाच रे मोरा आंब्याचा वाड्यात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याचा वाड्यात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे. तुझी माझी तुझी जो जोडी जमली रे. आभाळात छान छान सात रंगी रंगी कामान कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याचा वाड्यात, नाच रे मोरा नाच. मॅडम नाच रे प्रश्न मोरा आंब्याचा वाड्यात, नाच रे मोरा नाच. बस बस. संजीवनी मॅडम, प्रश्नोत्तर सुरू करूया का आपण? हो चालेल चालेल, लिहून घ्यायचे आहेत ना मॅडम? हो, लिहून घेऊया, म्हणजे सराव पण होईल त्यांचा. एक मिनिट, मी हा. काढते.
मी मॅडम प्रश्न पण लिहायला सांगू का? कारण वेळ जाईल मला वाटतं, नाही का? उत्तरच हं. फक्त उत्तरच सांगूयात ना हा लिहायला. उत्तरच सांगूया, कारण की ते प्रश्न लिहित बसले तर वेळ खूप जाईल. हम्म. सगळ्यांनी हे घेतलंय, वही पेन घेतलंय का सगळ्यांनी? हो मॅम. हो हो मॅम, मी पेन्सिल आणि वही घेतला. हो. आता बघा, पेन्सिल मी प्रश्न वही. प्रश्न ऐका तुम्ही. मी प्रश्न सांगते तुम्हाला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये फक्त उत्तर लिहायचंय आणि हम्म, उत्तर लिहून आम्हाला दाखवा. आणि उत्तर लिहिताना PDF मधून बघून लिहायचं नाही. हम्म. ठीक आहे? ओके. बघून उत्तर नाही लिहायचं. तुम्ही तुमचं चुकलं तर चालेल, कारण की आम्हाला कळू देत ना तुमचं कुठे चुकतंय ते. आपल्याला चूक दुरुस्त करायची आहे, हो की नाही? आणि हा हम्म. सराव आहे परीक्षेसाठी. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? प्रिय पक्षी. हा, राष्ट्रीय पक्षी. उत्तर देऊ नका कुणी, लिहा उत्तर. राष्ट्रीय पक्षी लिहून दाखवायचं आम्हाला हं, उत्तर. हा, लिहून दाखवायचंय. आपला आणि राष्ट्रीय पुढचं वाक्यच लिहायचं. कोणता? आणि उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचंय, फुल सेंटेन्स मध्ये. आई बाबांची मदत घेऊ नका, स्वतः लिहा. चुकलं तरी चालेल, ठीक आहे? लिहून झालं की आम्हाला दाखवा. अनिशा, एक मिनिट हं. बघ बघ ना, तू काय लिहिलंयस. उत्तर बरोबर लिहिलं, पण राष्ट्रीय ते पहिला आणि दुसरा शब्द चुकलाय. आपला. आ राष्ट्रीय वेलंटीने दिलेली बघ. नाही, वेलांटी म्हटली मी, मात्रा नाही. बडी बडी की मात्रा. राष्ट्रीय टला. मॅम, माझं झालं. हो हो, एक मिनिट हं. नीट दाखव. नीट दाखव मॅडमला दिसतो थोडं मी दाखव का. राष्ट्रीय शब्द चुकलाय मॅडम. एक मिनिट हं. हा, राष्ट्रीय शब्द चुकलाय. राष्ट्रीय. मॅडमनी सांगितलं होतं ना कसं लिहायचं. येतोय का लिहिता, की लिहून दाखवू? झाली. एक मिनिट हं. मॅम, तुम्ही राष्ट्रीय लिहून दाखवा, मला येत नाहीये. हो, एक मिनिट. काय स्वरित, तुझं नाही का राष्ट्रीय आणि पक्षी
हे लिहिलंय ते मध्ये तो तर शब्द लिहिलाय ना, त्याची काही गरज नाही. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे असं लिहायचंय आपल्याला. एकच मिनिट हा, मी पाटी काही घेऊन येते आणि मग तुम्हाला लिहून दाखवते. संपदा मॅम, तुम्ही दाखवता का? आहे का तुमच्याकडे काही दाखवाय? राष्ट्रीय पक्षी रंगीत. एक मिनिट थांबा मॅडम, दाखवताय. हा हा बघा, दिसतंय का तुम्हाला? मी पिन करते. हा, दिसतंय का? बघा, राष्ट्रीय. राष्ट्रीय हा. हा, लिहा मग. काय अजून कोणाचं? हा, ऋत्विक तू पण बघ. मॅम पक्षी पक- कसं लिहायचंय? पक्षी पण लिहून दाखवा मॅडम. आता करेक्ट आहे का? आता करेक्ट आहे? हो, एक मिनिट. एक मिनिट थांब ऋत्विक. स्वरित लिहिलं का तू? बघ मॅडम दाखवताय पक्षी. हा, लिहायला लागले. लिही मग. नीट पकड वही. र ची मात्रा नाही दिली ना तू खाली? र ची. राष्ट्रीय असे व्ही सारखी हे बघ खाली. मॅम माझी बरोबर झाली. हो, एक मिनिट. हा, दाखव स्वरित. आपला राष्ट्रीय पक्षी तर मोर आहे असं नाही लिहायचं. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, ते तर खोडून टाक. अनिशा दाखव. हा, अनिशा तू पण तेच केलंय. र ची मात्रा दिली नाहीये तू. राष्ट्रीय. मॅडमने दाखव. मॅडम परत एकदा दाखवा ना. राष्ट्रीय बघा मॅडमने कसं लिहिलंय. एक मिनिट थांबा. हा बघा. ते ट ला खाली जे व्ही सारखं दिलंय ना, र ची मात्रा आहे ती. इराचं झालं का लिहून? इराचं झालं का लिहून? समोर घे. एक मिनिट. हा दाखव आता. मला काहीच नाही दिसत आहे ग. हा, ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय, खूप ब्लर दिसतंय. काहीच नाही दिसत आहे. स्पष्ट लिहिलंयस का तू? नाही नाही, व्यवस्थित लिहिलंय. नाही, पण मला काहीच नाही दिसत हो, आहे. पण मला पण इथून समजते की त्याच्यात ब्लर दिसतंय म्हणून. इरा परीक्षा देणार आहे का? नाही मॅडम, नीरा देणार नाहीये. अच्छा, ठीक आहे, चालेल. हा. झालं सर्वांचं लिहून? मग पुढचा प्रश्न हो मॅम. विचारते. मॅम नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? हो, विचारते, एक मिनिट. ढगाला कशाची उपमा दिली आहे?
ढगाला कशाची उपमा दिली आहे? आता तुम्ही कविता वाचली ना, लिहा मग प्रश्नाचं उत्तर. उपमा म्हणजे उपमा म्हणजे सिम्बॉल, सिम्बॉलिक थोडस. हा, सिम्बॉलिक. मॅम काळ काळ कापूस कसे विणले? मॅम प्रश्न काय होता? ढगाला कशाची उपमा दिली आहे? उत्तर माहित नाही. कविता वाचली ना तू? हा. मग स्वरित परीक्षा देणार आहे का? नाही. कोण कोण परीक्षा देत आहे मग? मॅडम ऋत्विक देतोय. ओके, अजून अनिशा देते का? इरा देत नाहीये. अनिशा देते का मग परीक्षा? देते का परीक्षा? हो. अच्छा. आपल्या वर्गातून फक्त 2च मुलं आहेत का मग मॅडम? मॅडम अजून एक आहे, सावगावकर म्हणून आहे बघा. तनुष नाव आहे त्याचं बहुतेक, तनुष. तनुष हा. सावगावकर. तो पण देतोय. अच्छा, म्हणजे 3च जण आहेत. हा, 3 आहेत टोटल. ग्रुपवर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं सॅम्पल पाठवलंय. मागच्या वर्षाची जी प्रश्नपत्रिका होती ना, ते पाठवलं. ते बघा, झाल्या. ते एकदा बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 1 मिनिट हा. म्हणजे उत्तर बरोबर आहे. काय म्हणतो? उत्तरित बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे, पण ना तू थोडस अशुद्ध लिहिलंय, चुकलंय तुझं. काळ्या कापसाची असं लिहायचंय आपल्याला उत्तर. काळा काळा तू लिहिलं काय? दाखव मला. काळ्या काळ्या कापूसची देला आहे असं लिहिलंय. दिली आहे असं लिहायचंय. आणि काळ्या कापसाची, काळ्या म्हणजे र ला य जोडायचं आहे. मॅडम दाखवताय बघा. हा, काळ्या कापसाची. परीक्षेमध्ये नाही सगळं बरोबर लिहायचंय तुम्हाला. तुम्ही विलांटीच्या जागी मात्रा, त्याच्या जागी उकार हे सगळं चुकवलं ना, तर तुमचे मार्क्स कमी होतील ना. म्हणून चुका न करता लिहिण्याचा प्रयत्न करा. मॅम हम्म. ते ध नाही लिहायचंय तुला. ढ ढगाचा लिहायचंय. तू ध लिहिलायस ना तू.
काय अनिशा, ढगाला आणि काळ्या, काळ्या म्हणजे ला य जोडायचा आहे, काळा नाही लिहायचंय. काळ्या जोड शब्द आहे ना तो. आणि ढगाला नाही येते, ढगाला, ढगाला. ढगाला. मॅम बघा. मॅडम दाखवताय ना, बघ एकदा तू. नीट पकड वही. स्वरित, वही नीट पकड. पूर्ण लिहून कसं लिहिणार आहे? काळ्या असा शब्द लिहिताना क ला आची मात्रा द्यायची. राहिली बघ तुझ्या ह्याच्यात. बाकी बरोबर लिहिलंय. काळ्या हा शब्द लिहिताना क ला आची मात्रा दे, बाकी बरोबर आहे. स्वरित, आवाज येतोय का माझा? हा. हा, क ला आची मात्रा दे, बाकी बरोबर आहे. मॅम माझं कसं आहे? मॅम हा, बरोबर लिहिलंय. अक्षर नीट पाहिजे बेटा. हा अनिशा, आता बरोबर लिहिलंयस. इराणी लिहिलं का? आता लिहून झालं असेल तर परत एकदा दाखव, बघूया आपण दिसतं का. तिला नाही मॅडम, जोडाक्षर नाही येत ना, तिने नाही लिहिलं आत्ताचं उत्तर. नाही लिहिलं का? बरं, ठीक आहे. झालं का सर्वांचं लिहून मग? हो. पुढचा हो प्रश्न बघ. मॅम. हो हा, मॅम. ऐका पुढचा प्रश्न. मोर कुठे नाचणार आहे? मोर, मोर कुठे नाचणार आहे? मोर तर आंब्याच्या वाड्यात नाचणार आहे. लिहायचंय तुम्हाला, लिहायचं. मोर आंब्याच्या वनात नाचणार आहे. झाला. एक मिनिट. आंब्याच्या वनात. चुकलंय तुझं. मॅम माझं. बरोबर आहे. अ ला मात्रा दे, आची मात्रा. आची मात्रा अनुस्वार बरोबर दिलायस,
आची आ लिहायचा आहे आ. बाकी बरोबर लिहिलंय. दाखव मॅडम दाखवतायत बघा तुम्हाला. बरोबर लिहिलंय. दाखव मॅडमला, दाखव एकदा. दाखवून दे मॅडम. मॅम मॅम बघा काय चुकले. बरोबर आहे ऋत्विक. ते आंब्याचे आजे आपल्याला जुबले ते चुकलं. दाखव स्वरित. आंब्याचा. नाही, आंब्याच्या ते तोच शब्द चुकलाय. वनात बरोबर लिहिलेत. मॅडम दाखवताय बघ तुला. बघून बघून लिही. स्वरित. काय अनिशा. अच्छा अच्छा चानी. मॅडम दाखवताय ना तसं लिही. आंब्याच्या असं लिहायचंय आपल्याला. दिसत नाहीये ग पण इरा. इरच नाही दिसतंय ना. नाहीये काही. हा म्हणजे मी सेटिंग बघते मॅडम. नाही, ते बॅक साईडला काही आहे का बॅकग्राऊंड तुमचं ऑन केलेलं? ते बंद करा मग दिसतं. बरं बरं, एक मिनिट. जे बॅकग्राऊंड आहे ना बॅक साईडचं तुम्ही हे केलं ते काढा मग दिसेल. हा आता दाखवा. आता दिसतंय का मॅडम? हो दिसतंय. हा, तिने तेवढंच लिहिलंय फक्त. आणि चहा तिला नाही जमलंय बहुतेक. हा हा हा. चांगलं लिहिलंय. तिनेच लिहिलंय का? हो हो, तिनेच लिहिलंय. हा हा चांगलं लिहिलंय. हो, कितवीला जाते ती? ती पहिल्या वर्गात आहे मॅडम. अच्छा हा अक्षर छान आहे. छान हो. लिहिलंय. हा, आणि तिला ए पर्यंतच मात्रा झाली हिंदीमध्ये. हा हा त्याच्यामुळे तिला पुढचं येत नाहीये अजून. बरं बरं. हा, ठीक आहे. स्वरित दाखवतोय का? एक मिनिट. मॅम बघा. स्वरित. आंब्याच्या हे लिहिताना ब्यावरती नाही अनुस्वार ठेवायचा आहे तो खोड. आवर हा अनिशा बरोबर आहे. बरोबर लिहिलंयस. पुढचा प्रश्न आहे, ह्या कवितेचे कवी कोण आहेत? कवी म्हणजे ज्यांनी ही कविता लिहिली कोणी आहे? कोणी कवींचं पूर्ण नाव लिहायचंय उत्तरामध्ये. पूर्ण हम्म. नाव कवींचं. कोणी लिहिले कवितेचा कवी कवितेचे कवी कोण आहेत? ही कविता कोणी लिहिली त्याचं नाव लिहायचंय तुम्हाला. कवितेच्या शेवटी नाव दिलेलं आहे बघ. हम्म. कवींचं नाव दिलेलं आहे. माडगुळकार. दी माडगुळकर. दी माडगुळकर. तर ते कविता ग आणि दी हे इनिशियल आहेत. पहिले दोन आहेत दी आणि त्यांचं आडनाव म्हणजे सरनेम आहे माडगुळकर. म्हणून आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचंय दी माडगुळकर यांनी लिहिली आहे.
ग ग दी ग माडगुळकर असं लिहायचं. गी मा गुळ कर नी ग दी माडगुळकर. त्यात मधला जो दी आहे तो ऱ्हस्व आहे आणि ग नंतर आपल्याला एक छोटस टिंब द्यायचंय, कारण आपण हे दोन आहेत ते त्यांची इनिशियल्स आहेत. ते का असं त्यामुळे नाही करणार पण आता शिंदे पकड आता पकड ऋत्विक हा, एक मिनिट. मॅम मी लिहिलंय. एक मिनिट. अनिशा खाली पकड बाई. थांब, अनिशाचं पाहतात आहे मॅडम, थांब. हा, बरोबर आहे. पण ते पहिलं लिहिलंय की नाही तू, गदी माडगुळकर बरोबर लिहिलंय, पण कविताच्या नाही, कवितेचे. कवी आहेत. आहेत ते तला काना आणि अनुस्वार का बरं दिला? आहेत. यांनी कविता आहेत हा शब्द लिहिताना तू त्याचा काना आणि त्या अनुस्वार काढून टाक. बाकी बरोबर लिहिलंयस. माझं ऋत्विक नीट पकड बाई. मॅम हा, बरोबर लिहिलंयस. कोण दाखवतंय अजून? जरी मांडली ही कवी आहे, ही कवितेचे कवी आहे. हा, बरोबर आहे. अनिशा बरोबर लिहिलंय आता. दाखव. बाय बाय मॅम माझी तर आन्सर बघा. इरा बरोबर लिहिलंयस बघ. नीट पकड स्वरित, वही नीट पकड, हलू नको. मला आजची मात्रा द्यायची आहे. मा. मांडगुळकर. मांडगुळकर असं लिहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. बघ मॅडम दाखवताय. स्वरित. हा, बरोबर आहे. आता बरोबर लिहिलंय. मॅडम पुढची कविता घ्यायची का?
हो चालेल, एक 15 मिनिटात होतील, हा, 3-4 15 प्रश्न मिनिटात 2-3 प्रश्न होतील ना. होतील. हो. कोणापासून काय घ्यावे ह्या कवितेवरचे प्रश्न उत्तर करायचे आपल्याला. तुम्ही त्या PDF मध्ये ती कविता वाचा. आहे ना सर्वांकडे PDF प्रिंट आउट आहे ना? हो, हा, माझीकडे आहे. आणि ते वाचा प्रश्न मग. वाचून पण उत्तर लिहायचे. वाचून मग मी तुम्हाला प्रश्न विचारते आता सारखेच, आणि मग त्याची उत्तरं लिहून दाखवायची आहेत. तेच आहे. मनात वाचा. पासून काय घ्यावे. मनात मनात वाचन करा. मनात वाचा, मनात वाचा. मनापासून शांती चमचम न्यायला चांदण्यापासून दिवस घेऊया क्रांत सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती अनिशा म्यूट कर. झालं का वाचून? सांग मॅडम. झालं मॅम, माझं झालं. बाकीच्यांचं झालं का? माझं आले. हे जे 2 धडे आणि 2 कविता आहेत ना, त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला मागच्या वर्षाची म्हणजे सॅम्पल एक क्वेश्चन पेपर टाकलेला आहे, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. मागच्या वेळेचे धडे आणि कविता वेगळ्या होत्या. ह्या वेळेचा मागच्या वेळेचा अभ्यासक्रम आणि ह्या वेळेचा अभ्यासक्रम सेम नाहीये, वेगळा आहे. अंदाज यावा म्हणून ती प्रश्नपत्रिका तुम्हाला मॅम टाकते. झालं. तुम्हाला कळेल की कशा स्वरूपात मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील. मॅम ठीक आहे, झालं. ते बघा ग्रुपवर. हा हम्म. हम्म. सगळ्यांनी बघा ते, म्हणजे तुम्हाला हा, एक कल्पना सगळ्यांनी येईल. बघा. काही मॅम, काही कळणार नाही. मॅम, काय कविता? मॅडम मॅडमनी ग्रुपवर एक सरावासाठी पेपर टाकलाय, तो बघा. म्हणजे कसा पेपर असतो, कसे प्रश्न विचारले जातात, त्याचं तुम्हाला एक आयडिया येईल, कल्पना येईल थोडीशी. ते माझा गृहपाठ आहे. जे परिचयची परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी पेपर टाकलाय तो. बघा तुम्ही. ठीक आहे. हा. तर आता जी 12th ला परीक्षा अटेंड करणार. हा, जे त्यांच्यासाठी देणार आहे, आहे त्यांच्यासाठी आहे. परीक्षा देणाऱ्यांसाठी. हम्म, मी नाही, मी परीक्षा देणार नाही. हम्म. ठीक आहे, जे देणार आहेत ना त्यांच्यासाठी सांगतोय. हम्म. तर झाली ना आता कविता वाचून. कोणापासून काय घ्यावे. हम्म. हा, तर आता बघा, पहिल्यांदा म्हणजे तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा. त्याच्या त्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला अंदाज येईल. आता दुसरा असा एखादा प्रश्न असू शकतो की जोड्या जुळवा. जोड्या जुळवा हा प्रश्न विचारताना तुम्ही आता वहीमध्ये एका साईडला अ गट ते लिहून घ्या, आणि ब गट तोही तुम्हाला मी सांगते. तुम्हाला बरोबर जोडी लावायची आहे. एकदा तुम्ही ते क्रॉस हे करून घ्या, किंवा त्याच्या पुढे जो 1 2 3 4 नंबर लिहू शकता.
ठीक आहे, लिहा मग आता पहिला अ गट जो आहे त्या अ गटातले शब्द लिहून घ्या. जोड्या जुळवा हा प्रश्न विचारते मी. त्याच्यामधला अ गट 1 नंबरचा शब्द लिहा. सूर्य. एका खाली एक लिहायचंय. सूर्य. सूर्य. हम्म. काय लिहायची? सूर्य. सू मॅडम दाखवतायत बघा. दुसरा शब्द आहे चंद्र. द चं चंद्र. चंद्र. मॅडम दाखवताय बघा, तुम्ही बघून बघून लिहा पटकन. तिसरा शब्द आहे कोकिळ. कोकिळ. की हा रस्व आहे. हा पहिला की किंवा रस्व की आहे. कोकिळ. झालं लिहून? हो. तिसरा शब्द आहे माती. चौथा. हम्म. आता त्या साईडला ब गटामध्ये तुम्हाला लिहायचं आहे जगणे. जगणे. हम्म. गंध. पुढचा शब्द आहे गंध. मॅडम दाखवताय, तुम्ही लिहून घ्या पटापट. पुढचा शब्द आहे रंग. पुढचा शब्द आहे शांती. आणि पुढचा शब्द आहे गाणे. गाणे. गाणं.
आता ह्या जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला. बरोबर जोडी, बरोबर जोडी लावायची आहे. सुवारीतचं लिहून झालंय का? हो मॅम. लिहायचं नाही, तसं नाही रे. जोड्या जोड्या लावायच्या मी एका काय म्हटलं शब्दाला. होतं, एका खाली एक शब्द लिहा. एका खाली एक, 1 2 3 4 असे नंबर देऊन, आणि मग परत अ गट इकडे आणि ब गट. मॅम मला दाखवू शकते? आता हा बघा लिहिलाय ना, हा हा, एका खाली एक जो लिहिलाय तो ब गट आहे. त्याच्या समोर अ अ गटातले गट एका खाली एक लिहायचा आहे शब्द तुम्हाला. लिहायचे आणि मॅच द पेअर्स असते ना तुम्हाला, तसं ते जोड्या जुळवायचे. मॅम गंधला काहीच नाहीये का? गंधला टिंबा आहे ना, अनुस्वार आहे. मॅम अ गटामध्ये गंधासाठी काही नाहीये का असं मॅम तो मागच्या पेज मध्ये काय आहे? अच्छा अ अच्छा. गट आणि ब गट असे 2 लिहायचे आहेत तुम्हाला. मॅडम अ गट दाखवा. एक शब्द एक्स्ट्रा दिलेला आहे मी. तेच बरोबर ओळखलं म्हणजे अ गट आणि ब गट लिहायचा. हा, अ गट आणि ब गट बरोबर जोडी जुळवायची आहे. एक शब्द जास्त दिलेला आहे. दाखव मॅडमला. झालंय तर दाखव. त्वरितला कळलं का मॅम हा. कसं लिहायचंय? मॅम हम्म. हा, हे बघा, याचं ऋत्विकचं बघा, असं लिहायचं तुम्हाला. अ हा. गट, अ गटाखाली अ गटाचे 1 2 3 4 नंबर देऊन शब्द लिहायचे आहेत, आणि ब गटामधले शब्दांनी बरोबर जोड्या जुळवायच्या आहेत. एक अनिशाने पण बरोबर लिहिलं होतं. अनिशा दाखव एकदा पुन्हा. ऋत्विक वही वरती पकड. हा, थांब. सूर्य, रंग, चंद्र, हा, बरोबर बरोबर शांती, लिहिलंय. कोकिळ, गाणे, आणि खाली माती काय लिहिलंय? जगणे. ते थोडंसं रायटिंग त्याचं हे आहे मॅडम, पण मातीला त्यांनी जगण्याला केलंय. अनिशा वही नीट पकड. अनिशाने पण बरोबर लिहिलंय. ऋत्विक बरोबर आहे ना? खालचं दिसलं नाही ऋत्विकचं. माती आहे मॅडम, मातीला त्यांनी जगणे केलंय, जगण्याच्या तिथे जोडलंय. अनिशा, अच्छा. ऋत्विकने बरोबर लिहिलंय. अनिशा, कोकिळेपासून गाणे असं लिहिताना गाणे शब्द ग ला आची मात्रा द्यायची आहे. ते राहिलंय बघ तुझं. ते ग. मॅम मी अजून बघितलं नाही की त्या ब गट मध्ये काय लिहायचंय. हो का, 1 मिनिट. तुला लिहायचं कसं आहे ते कळलं का? नाही. नाही. अनिशा, तुझं दाखव 1 मिनिट. हो मॅम. तुझी वही दाखव. हा, बघ. स्वरित बघ, हे बघ, असं लिहायचंय तुला. हम्म. जगणे. हे बघ, अ गट आणि ब गट आधी बघून घे. 1 2 3 4 असं लिहून तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत, आणि मग जोडी, बरोबर जोडी जुळवायची आहे. हा. रंग. हा, शांती आणि गाणे. अं, इराणने लिहिलंय का? शांती आणि गाणे गाणे. स्वरी, तुला कळलं का कसं लिहायचंय? हा. हा, लिहिलंय का मग? हा. मग उत्तर लिहिलं? हा. दाखव ना मग.
थांब, हलू नको, हलू नको. हालत नाही. हं. तू ना काहीतरी जोडायचं म्हणून जोडून दिलंय का? सगळं चुकीचं उत्तर लिहिलंयस तू. कसं? मातीपासून काय घ्यायचंय? जगणे. तू काय लावलं? जोडी गंध. सगळ्यात चुकीच्या जोड्या लावल्यात. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, मातीपासून जगणे, कोकिळेकडून गाणे. ठीक आहे, आता वाच परत एकदा कविता घरी आणि मग उत्तर लिही वाटल्यास. हम्म. तर पुढच्या वर्गात आपण जे 2 धडे राहिलेत की कुणी, बोलावे कसे आणि आमची सहल, त्या हा. 2 धड्यावरची प्रश्न उत्तर बघणार आहोत. आणि पुढच्या वर्गात ती प्रश्न उत्तर म्हणजे तुम्ही घरून येतानाच ते 2 धडे वाचून या. हम्म. ठीक आहे. त्या धड्यावरचे प्रश्न उत्तर झाल्यानंतर आपला परीक्षेचं स्वरूप कसं आहे, एक लेखी परीक्षा होईल आणि त्याच दिवशी आपली तोंडी परीक्षा पण होईल. तर तोंडी हम्म. परीक्षेमध्ये तुम्हाला एकेकाला आत बोलवलं जाईल आपल्या मीटिंगमध्ये. कोणती परीक्षा म्हणजे काय आहे? ओरल एक्झाम. हम्म. तर तुम्ही कुठलीही कविता म्हणा किंवा कुठल्याही धड्याचा एक पॅरेग्राफ जो तुम्हाला सोपा जातो वाचायला तो तयार करून या, त्याची घरी नीट प्रॅक्टिस करा आणि तोच पॅरेग्राफ तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये वाचून दाखवायचा आहे. आलं लक्षात? अनिशा, हम्म. ऋत्विक, आलं लक्षात? हो. त्याचा सराव हा. करा नीट घरी, ओके म्हणजे काय होईल, चूक नाही होणार तुमची परीक्षेमध्ये. हम्म. वाचताना चूक होणार नाही, वाचताना तुम्ही अडखळणार नाही, म्हणून त्याची प्रॅक्टिस करा. तर पुढच्या वर्गामध्ये हे जे 2 धडे आहेत त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आणि तुम्ही कोणता पॅरेग्राफ किंवा कोणती कविता वाचणार आहात ते सुद्धा तुम्ही आम्हाला पुढच्या वर्गात वाचून दाखवायचं. आलं का हा. लक्षात? अनिशा, तुला काही विचारायचंय का? हात वर केलायस तू. हम्म. नाच रे मोरा सिलेबस मध्ये आहे. हो, आहे ना. गणित कुठे गेलं? त्याच्यावरचेच प्रश्न उत्तर विचारले ना आता आपण पहिल्यांदा. जे तुम्हाला सोपं जाईल ते वाचा, तेच परीक्षेमध्ये वाचायचं आहे आणि पुढच्या वर्गात आम्हाला वाचून दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कसं वाचताय, काही चुकतंय का. मॅडम, एक विचारायचं होतं. परीक्षा होईल तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या दोघींपैकी किंवा स्मिता मॅडम राहतील ना ऑनलाईन? हो हो, हा, ठीक आहे. म्हणजे राहतील. मुलांना ना थोडे ओळखीचे चेहरे राहिले तर बावरणार नाहीत मे बी. हो हो, नाही नाही, आम्ही राहू ना. असं ठीक नाही. आहे. ओके, ठीक आहे मॅडम. आणि लिखाणाचाही व्यवस्थित सराव करा. वेलांटी, उकार, इकार काही वेळेला आपल्याला तोंडी येत असतं उत्तर आंब्याच्या, पण ते लिहिताना जोडाक्षर चुकतं. तर आता जे तुमच्याकडे दिवस आहेत तेव्हा रोज लिखाणाचा सराव करा थोडा थोडा. आता सुट्ट्या पण चालू आहेत ना, मॅम. वेळ आहे. हो की नाही? ठीक आहे, चालेल. मग अजून काही तुम्हाला शंका आहे परीक्षेविषयी? नाही मॅडम, काही डाऊट आहे? डाऊट आहेत का काही? मॅम. अनिशा, तुला? ठीक आहे, एकदा ग्रुपवरती बघा, प्रश्नपत्रिका टाकली मागच्या वर्षाची. ठीक आहे, तुम्हाला एक आयडिया येईल की कशा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर विचारले जातात. हा. नदीचे गाणे आणि मी नदी बोलते आहे सिलेबस मध्ये. नाही नाही ग, नाच रे मोरा, कोणापासून काय घ्यावे, बोलावे कसे आणि आमची सहल, याच्यावरच प्रश्न उत्तर विचारले जातील. ठीक आहे, हो. चालेल. मग पुढच्या वर्गात भेटूया. मग शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. रात्री मॅम.